मराठी माझी आई आणि उत्तर भारत माझी मावशी. एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे. उत्तर भारतीय वोट बँकसाठी प्रकाश सुर्वे यांचं वक्तव्य. कबूतरखाना प्रकरणी जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांचं उपोषण मागे. जैन मुनींचं उपोषण 15 दिवसांसाठी स्थगित. शेलारांनी नकळत फडणवीसांना पप्पू ठरवलं, त्यांचं अभिनंदन. शेलारांना उद्धव ठाकरेंनी डिवचलं. लवकरात लवकर कर्जमाफी करा, हेक्टरी 50,000ची मदत द्या. उद्धव ठाकरेंची मागणी. सरकारनं केंद्राला अजूनही प्रस्ताव पाठवला नसल्याचंही विधान. सरकारकडून शेतकऱ्यांची चेष्टा. शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाले ₹2.30, तर उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका. राज्यभरात सर्व डॉक्टर संघटनांचं काम बंद आंदोलन. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी योग्य तपास होत नसल्याचा आरोप. फलटण येथील सुषमा अंधारे यांचं आंदोलन स्थगित. सुषमा अंधारे घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. पुण्यात चाकणकरांच्या विरोधात राष्ट्रवादीच्याच रुपाली ठोंबरे आक्रमक. फोटोला जोडे मारले. चाकणकरांच्या विरोधात घोषणा. राजीनाम्याची मागणी. खासदार सुप्रिया सुळे, रक्षा खडसे पीडित कुटुंबियांच्या भेटीला. फलटण आत्महत्या प्रकरणी त्वरित कारवाई करा. खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. कोल्हापुरात प्रमिला राजे रुग्णालयात डॉक्टरांचं काम बंद आंदोलन. आंदोलन न करण्याची हसन मुश्रीफांची डॉक्टरांना विनंती. शिरूरमधील नरभक्षक बिबट्या प्रकरणी मनसर ग्रामस्थ आक्रमक. 3.5 तासांपासून महामार्गावर ठिय्या आंदोलन. अमोल कोल्हेही आंदोलनात सहभागी. वनविभागाकडून नरभक्षक बिबट्याचा शोध सुरू. वनविभागाच्या 5 टीम पिंपरखेड गावात दाखल. बिबट्याच्या शोधासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचाही वापर. वकील असीम सरोदेंची सनद रद्द. 3 महिन्यांसाठी सनद रद्द केल्याची माहिती. राज्यपालांबाबतचं वादग्रस्त वक्तव्य भोवलं. ॲडव्होकेट विवेकानंद घाटगे समितीचा निर्णय. आमच्या भागात मुस्लिम नाहीत, भाजपनं हवेत फेकणं बंद करावं. आशिष शेलारांवर नाना पटोलेंची टीका. मुसलमानांचं दुबार मतदान मांडायला ठाकरेंची बोबडी का वळते. आशिष शेलार यांचे थेट ठाकरे बंधूंना सवाल. जैन मुनींच्या आंदोलनाशी सहमत नाही. मंत्री लोढा यांची थेट भूमिका. अबू आझमीच्या घरासमोर सामुदायिक वंदे मातरम म्हणणार. मुसलमान आमदारांच्या घराबाहेर सामुदायिक वंदे मातरम पठण. मंत्री मंगल प्रभात लोढांचं वक्तव्य. भाजप आरोपीला देखील पक्षात घेतोय. माजी उपमहापौर सुनील महाजनांचं नाव न घेता गुलाबराव पाटलांचा निशाणा. महायुतीतला अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर. ठाण्यातील दिव्यात बेकायदेशीर इमारतींवर कारवाई सुरू. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघ ठरला विश्वविजेता. दक्षिण आफ्रिकेला नमवून जिंकला चषक. हिवाळी अधिवेशन 10 दिवस पुढे जाण्याची शक्यता. स्थानिक निवडणुकांमुळे मनुष्यबळाची कमतरता भासण्याची शक्यता. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या. बंजारा समाज घेणार मुख्यमंत्री. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट. आरक्षणाच्या मागणीसाठी होणारं रेल रोको आंदोलन तात्पुरतं स्थगित. रत्नागिरीत 4,000 शेतकऱ्यांना 65 लाखांचा फटका. पावसामुळे भात आणि नाचणी पीक गेलं वाया. कृषी विभागाच्या पंचनाम्यानुसार माहिती आली समोर.